हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर आज आपण जी काही आपली पैठणीची रेडी रांगोळी आहे ती कशी बनवायची आहे ती बघून घेऊया. इथे बघा, मी जे काही आपली रांगोळी आहे त्याचे प्रत्येकाचे 2 शेड वापरत आहे. जो आपला डार्क पिंक कलर आणि बेबी पिंक कलर, त्याच्यानंतर डार्क ग्रीन कलर आणि लाईट ग्रीन कलर, त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू कलर आणि जो काही फेंट ब्ल्यू कलर आहे तो वापरतोय. त्याच्यानंतर ब्लॅक कलर, येलो कलर, रेड कलर वापरत आहे. आणि जे कोणी माझे पहिल्यांदा व्हिडिओ बघते त्याला मी सांगते, जे काही आपण रांगोळी बनवते ते युजिंग फॅब्रिक ग्लू वापरून करतो आहे. तर इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे फेविक्रिलचा. 50% पाणी आणि 50% ग्लू मिक्स करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी जो काही आहे इथे 0 नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि 2 नंबरचा फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. इथे मी 2 ब्रश घेतलेले आहेत, फ्लॅट ब्रश आणि जो काही आपला राऊंड ब्रश आहे तो घेतलेला आहे. फ्लॅट ब्रश हा आपल्याला ग्लू मिक्स करायला आणि जे काही आपल्या रांगोळीचे मोठे पोर्शन आहेत ते कवर करायला आपण जो काही फ्लॅट ब्रश आहे तो वापरणार आहे. आणि राऊंड ब्रश आपल्याला जिथे छोट्या छोट्या डिझाईन आहेत त्या कवर करण्यासाठी वापरणार आहोत. इथे बघा, जी आपली रांगोळी आहे त्याला मी पहिल्यांदा मास्किंग टेपनं सिक्युअर करून घेतलेला आहे. इथे मी जो काही आपला मार्कर आहे तो नाही यूज करत आहे. मी डिरेक्टच जी आपली प्रिंट असेल ती डायरेक्ट सिक्युअर करून घेतलेली आहे युजिंग मास्किंग टेप. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने मी अशा प्रकारे चिटकून घेतलेले आहे. आणि जी काही आपली साडी आहे ती आपण ब्लॅक कलरची बनवणार आहोत. इथे बघा, आपण ब्लॅक कलर अप्लाय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे जे काही साडीचे खालचे काठ आहे तिथे पण आपण ब्लॅक कलर करून घेणार आहोत. आणि व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, त्याच्यानंतर मी तिथे जो काही आपला फेंट ग्रीन कलर आहे तो, त्याच्यानंतर येल्लो आणि जो काही बेबी पिंक कलर आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ज्या काही आपले साडीचे खालचे जे काही लटकन टाईप आहे, गोंड्या आहेत, तिथे आपण बेबी पिंक कलर अप्लाय करून घेणार आहोत. इथे पिकॉकमध्ये मी आपले जे काही ब्ल्यूचे 2 शेड आहेत ते वापरून घेणार आहे. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, जे आपल्या साडीची जी छोटी डिझाईन आहे ते मी इथे आपल्या जो ग्रीन कलर आहे त्याने करून घेत आहे. जो डार्क ग्रीन कलर आहे तो. इथे मी लोटसमध्ये 2 शेड वापरत आहे, बेबी पिंक कलर आणि जो काही आपला डार्क पिंक कलर आहे तो. इथे जे मोराचे पाय असतील तिथे मी आपला जो काही केशरी कलर आहे, ऑरेंज कलर आहे तो वापरून घेत आहे. फेंट ऑरेंज कलर आहे हा. आणि जे काही आपल्या इथे कळ्या वगैरे दिसत आहे तिथे मी आपला पिंक कलर, डार्क पिंक कलर आहे तो अप्लाय करून घेत आहे. जो काही आपला लोटसचा एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे दुसरा, तिथे मी डार्क पिंक कलर अप्लाय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो काही आपला साडीचा राहिलेला पार्ट आहे, जी काही बॉर्डर आहे ती मी ग्रीन कलरने करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने ग्रीन कलर, त्याच्यानंतर येल्लो आणि बेबी पिंक कलर करून घेणार आहे मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने.
इथे मोराचा जो वरचा पार्ट राहिला होता तिथे मी आपला डार्क ब्ल्यू कलर अप्लाय करून घेत आहे. इथे बघा साडीचा जो पोर्शन आहे तिथे मी कडेनं एक एक रेष जी आपली बेबी पिंक कलर आहे त्यांनी करून घेतलेली आहे आणि जी मिडलची रेष आहे तिथं मी आपला येलो कलर वापरलेला आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रांगोळी सोडायची आहे. आपल्याला एकदम चिमटीत घेऊन हाताने रांगोळी सोडायची आहे. जो काही साडीचा उरलेला पिकॉकच्या साईडचा जो भाग आहे तिथे मी पूर्ण ठिकाणी येलो कलर अप्लाय करून घेत आहे. इथे बघा आपला फर्स्ट लेअर चांगल्या पद्धतीनं 2-3 तास सुकल्यानंतर त्याच्यानंतर मी आपला जो सेकंड लेअर आहे तो अप्लाय करायला घेत आहे. इथे बघा मी ह्या साडीमध्ये मध्ये जे काही आपला डार्क ब्ल्यू कलर आहे त्याच्या लायनिंग टाकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर उरलेल्या भागामध्ये मी ब्लॅक कलर अप्लाय करून घेणार आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने अशा प्रकारे मध्ये डार्क ब्ल्यू कलर वापरायचा आहे आणि पूर्ण जो काही असेल तो आपल्याला ब्लॅक कलरची साडी करून घ्यायची आहे. तर इथे मी आपल्याला जरा साडीला थोडं अट्रॅक्टिव्ह दिसावं ह्याच्यासाठी मी जे काही मधले ब्ल्यू कलर आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे. इथे बघू शकता आता जो आपला फर्स्ट लेअरमध्ये आपण कलरिंग केलेला आहे त्याच पद्धतीनं सेकंड लेअरमध्ये पण तेच कलर यूज करून आपल्याला रांगोळी बनवायची आहे. जर कोणाला संक्रांतीसाठी वाण द्यायचे असतील तर माझ्या चॅनलला हळदी कुंकाचे करंडे त्याच्यानंतर नथ ह्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये अपलोड आहे. कोणी बघितला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे मी डिटेल दाखवलेला आहे पूर्ण कटिंग त्याच्यानंतर जे काही असेल आपले रेडी रांगोळीला बॉर्डर करणं फर्स्ट लेअर सेकंड लेअर पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि ही जी पैठणी आहे ते जे बनवताना कोणाला काही डाऊट वगैरे काही असेल तर तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामला DM करू शकता. माझा इंस्टाग्रामचा ID आहे रेडी रांगोळी 1008. तिथे जाऊन पण तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता.
इथे बघा रांगोळीचा आपला सेकंड लेअर आहे तो झालेला आहे कंप्लीट. आता त्याच्यानंतर आपण बॉर्डर आणि कटिंग बघणार आहोत. ह्याला चांगल्या पद्धतीने सुकून द्यायचं, त्याच्यानंतर आपण बॉर्डर करून घेऊया. इथे बघा रांगोळीचा आपला जो काही सेकंड लेअर आहे तो चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतर इथे मी बॉर्डर करायला घेत आहे. अगदी हलक्या हाताने बॉर्डर करून घ्यायची. इथं मी पहिल्यांदा जे काही आपला मोर आहे त्याला ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेत आहे आणि बाकीचे जे लोटस वगैरे आहेत त्याला रेड कलरने बॉर्डर करून घेत आहे. इथे बघा जो मोराचा मधला पिसाराचा पोर्शन आहे तिथे मी येलो कलरने डॉट देऊन घेतलेले आहेत आणि जे आपली चोच मोराची आणि जे काही तुरा असेल तिथे आपण रेड कलर वापरून घेऊया, नाही वापरला तरी चालेल. इथे बघा पाय पण मी रेड कलरनेच करून घेत आहे. इथे दिसते तुम्हाला बॉर्डर आणि जे बाकीचे वेल आहेत त्या वेलला मी आपला जो डार्क ग्रीन कलर आहे त्याने बॉर्डर करून घेत आहे. त्याच्यानंतर मी इथे पुढे साडीला हा जो माझा बेबी पिंक कलर आहे हा फारच फेंट दिसत होता. मला इथे ग्लिटर ॲड करायचं होतं आणि ते ग्लिटर आणि हे फेंट दिसलं असतं एकदम. त्याच्यामुळे मी काय केलं आहे, जे काही साडीची बॉर्डर आहे तिथे मी जो काही आपला बेबी पिंक कलर ॲक्रेलिक बेबी पिंक कलर जो आहे तो ॲप्लाय करून घेत आहे. तुम्हाला नसेल करायचा, अशीच जर सिंपल साडी ठेवायची असेल तर ठेवू शकता, पण मी इथं ग्लिटर ॲड करते आहे साडीमध्ये, ग्लिटरची बॉर्डर करते आहे. इथे बघा मी जे मोर आहे त्याच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ दाखवायची आहे, त्याच्यामुळे मी व्हाईट कलरच्या ह्याने डॉट देऊन घेत आहे आणि जे आपले खालचे गोंडे आहेत तिथे मी येलो कलर देत आहे. इथे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपला बेबी पिंक कलर आहे तो बेबी पिंक कलर घ्यायचा, त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी मिक्स करायचं, हातावरतीच मिक्स करून घ्यायचं आणि जे आपले साडीचे जे मधले पोर्शन आहेत तिथे आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रकारे लाईन मारून घ्यायचे आहेत. इथे बघा मी डॉट देऊन घेत आहे आपल्या साडीला. आता इथे नंतर मी इथे ग्लिटर ॲड करणार आहे. खाली तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ग्लिटर ॲड केलं आहे. तुम्हाला कशा प्रकारे डॉट द्यायचे तशा प्रकारे तुम्ही डॉट देऊ शकता. इथे मी जवळ डॉट दिलेले आहेत. इथे बघा मी साडीला जे काही काट आहे त्याला ग्लिटर ॲड केलेलं आहे तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं. इथे बघू शकता मी ग्लिटरची बॉर्डर केलेली आहे. हा आहे आपला रांगोळीचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा.